आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मला रमी खेळताच येत नाही आरोप करणाऱ्यांना मी कोर्टात खेचणार, मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार, माणिकराव कोकाटेंकडून ऑनलाईन रमी खेळण्याच्या आरोपांचं खंडन। राजीनामा द्यायला मी कुणाचा विनयभंग केलाय का की शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले, रमीच्या व्हिडिओचा विषय किरकोळ, माणिकराव कोकाटेंचं भुया उंचावणारं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधानभवनामध्ये गांभीर्याने बसणं गरजेचं, सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। अजित पवारांचा मंत्री कोकाटेंना फोन, सूत्रांची माहिती, कोकाटेंना पक्षाकडून पुन्हा समन्स देण्यात आलं, पक्ष नेतृत्वानं कोकाटेंना जाब विचारला, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम करत नाहीत, कोकाटेंना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, कोकाटेंच्या रमी व्हिडिओवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर कोकाटेंनी कहर केलाय राऊतांचं खोचक वक्तव्य। प्रफुल्ल लोढावर बलात्काराचा गुन्हा, कोथरूडमधील 36 वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। हनी ट्रॅपचं पेन ड्राईव्ह, रात्रीचं प्रेझेंटेशन त्यावेळेला झालं, मी सांगू शकतो कुठे ट्रॅप लावलेलं, संजय राऊतांचा दावा, तर महाजनांवर अशा प्रकारचे आरोप वारंवार होत आहेत। प्रफुल्ल लोढा छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळात, राऊतांचा हल्लाबोल। प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅपची सगळी माहिती, व्हिडिओ आहेत, प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, आमदार एकनाथ खडसे यांचा आरोप। एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढाने खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती, खडसेंनीच खून केल्याचा आरोप होता, मग चौकशी करायची का, गिरीश महाजनांनी डिवचलं।